सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत 5:30 वाजता ग्रँड शपथविधी। शपथविधी आधी फडणवीसांकडून सिद्धिविनायक आणि मुंबादेवीचं दर्शन। एकनाथ शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। 5 वाजता सर्व चित्र स्पष्ट होईल, गिरीश महाजन यांची माहिती। अजित पवार आज 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार। अजितदादांकडे अर्थ, जलसंपदा आणि ऊर्जा मंत्री म्हणून काम करण्याचा दांडगा अनुभव। महायुतीच्या शपथविधी सोहळ्यासाठी आसन व्यवस्था ठरली। पहिल्या रांगेमध्ये फडणवीस कुटुंबीय, अंबानी कुटुंबीय असणार, तर अशोक चव्हाण यांच्या शेजारी पृथ्वीराज चव्हाण यांची बैठक व्यवस्था। शिंदे गट आणि अजित पवार गटाच्या निमंत्रण पत्रिकेत एकमेकांची नावं नाहीत। अजित पवार गटाच्या पत्रिकेत एकनाथ शिंदेंचं, तर शिंदे गटाच्या निमंत्रण पत्रिकेत अजित पवारांचं नाव नाही। 11 तारखेला उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी। अधिवेशनामध्ये 7 आणि 8 तारखेला आमदारांची शपथ होईल। अजित पवार यांची माहिती। शिंदे आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील। 12 किंवा 13 तारखेला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, संजय शिरसाट यांच्याकडून स्पष्ट। शिंदे 100% शपथ घेणार। दिल्लीशी पंगा घेण्याची हिंमत त्यांच्यामध्ये नाही। येत्या काळामध्ये भाजपत शिंदेंचा पक्ष संपवेल, संजय राऊतांची टीका। एकनाथ शिंदेंनी शपथ घ्यावी हा आमचा आग्रह। शिंदेंनी शपथ घेतल्यास राऊतांना काही अडचण आहे का, संजय शिरसाट यांचा सवाल। आज फक्त मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री शपथ घेणार, अनिल पाटील यांची प्रतिक्रिया। शपथविधीसाठी अद्याप इतर कोणत्याही नेत्यांना निरोप नाही, सूत्रांची माहिती। मुख्यमंत्री 2 उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी होणार। दिवाळी अधिवेशनापूर्वी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार, सुधीर मुनगंटीवार यांचं विधान। उद्धव ठाकरे, शरद पवार शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नाहीत। शरद पवारांसह राज ठाकरेंना देखील फडणवीसांचा फोन। शपथविधीसाठी निमंत्रण। बदल्याचे नाही, बदलाचे राजकारण करणार। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। बदनामी करणाऱ्यांना माफ केलं, हाच आपला बदला। फडणवीसांचा विरोधकांना हटवला। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।